भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनाला भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रभर विविध वीज कार्यालयांसमोर निषेधद्वारा सभा व आंदोलनाचे आयोजन केले। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी इशारा देताना म्हटलंय की आज वेळ ओडिशाची आहे, उद्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांवरही अशीच वेळ येऊ शकते। एका तरुण आंदोलकाने बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केली। सरकार नवीन रोजगार देऊ शकत नसताना आहे तो रोजगार कमी करू लागलाय, तर देशातील तरुणांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। त्यामुळे खासगीकरणाच्या विरोधात वीज क्षेत्रातील सर्व कामगारांनी संघटित राहणे आवश्यक आहे। संघटनेचे प्रतिनिधी सचिन मेंगाळे व निलेश खरात हे भुवनेश्वर येथे पोहोचले असून त्यांनी आंदोलनकर्त्या कामगारांशी चर्चा करून संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। संघटनेचे स्पष्ट केले आहे की वीज उद्योगातील खासगीकरणामुळे केवळ कंत्राटीच नव्हे तर कायमस्वरूपी कामगारांचेही रोजगार धोक्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील विविध वीज कार्यालयांसमोर आयोजित निषेध सभांमध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण।